हॅलो स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि मी तुमची खुशी मॅम. आज तुम्हाला इयत्ता 10वीतील संरक्षणशास्त्र या विषयातील प्रकरण 4 आपत्ती व्यवस्थापनातील लष्कराचे कार्य या धड्याच्या उपक्रमावरील प्रश्नांची उत्तरे घेऊन आलेली आहे. चला तर मग उपक्रमातील प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. खालील दिलेल्या आपत्तीच्या वेळेस लष्कराने जनतेला काय मदत केली हे शोधून काढा व त्या प्रत्येक घटनेवर माहिती मिळवा, चर्चा करा आणि टिप्पण लिहा. तर इथे आपल्याला त्याने वेगवेगळ्या घटना दिलेल्या आहेत ज्या त्यावेळेस घडलेल्या आहेत. तर त्याची मी तुम्हाला ऑथेंटिक माहिती भारत सरकारच्या वेबसाईट आणि प्लस टाइम्स ऑफ इंडिया असे एकत्र करून तुम्हाला काही पॉईंट्समध्ये उत्तरे दिलेली आहेत. त्यातील प्रश्न 1 आहे, गुजरातमधील भूकंप 2001 बाधित क्षेत्र भुज, अहमदाबाद, गांधीनगर, कच्छ, सुरत, सुरेंद्रनगर जिल्हा, राजकोट जिल्हा, जामनगर आणि जोधिया. उत्तर आहे 26 जानेवारी 2001 रोजी गुजरातमध्ये भीषण भूकंप झाला व भुजसह अनेक जिल्ह्यात मोठी हानी झाली. भारतीय लष्कराने तातडीने बचाव व मदतकार्य सुरू केले. लष्कराने वैद्यकीय पथके, डॉक्टर, औषधे आणि शस्त्रक्रियेसाठी आवश्यक साधने उपलब्ध करून दिली. लष्करी अभियंत्याने धोकादायक इमारतींची तपासणी करून आवश्यक तांत्रिक मदत केली. लष्कर व हवाई दलाने अन्न, तंबू, औषधे आणि इतर मदत साहित्य बाधित भागात पोहोचवले. हवाई दलाच्या विमानांनी व हेलिकॉप्टरने मदत साहित्य, बचाव पथके आणि जखमी नागरिकांची वाहतूक केली. त्यामुळे भुज, अहमदाबाद व इतर बाधित भागातील नागरिकांना तातडीचा आधार मिळाला आणि बचाव कार्याला मोठी मदत झाली. प्रश्न 2. हिंदी महासागरातील सुनामी 2004 बाधित क्षेत्र दक्षिण भारताचा काही भाग आणि अंदमान निकोबार द्वीपसमूह. उत्तर 26 डिसेंबर 2004 रोजी हिंदी महासागरात आलेल्या सुनामीमुळे दक्षिण भारत व अंदमान निकोबारमध्ये मोठे नुकसान झाले. भारतीय लष्कराने नौदल, हवाई दल व तटरक्षक दलाच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर बचाव कार्य केले. अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवून त्यांची सुटका करण्यात आली. लष्कराने अन्न, पाणी, औषधे, कपडे व तंबू यांसारखे मदत साहित्य पोहोचवले. नौदलाच्या जहाजाद्वारे दुर्गम बेटावर मदत साहित्य व वैद्यकीय पथके पाठवण्यात आली. हवाई दलाच्या विमानांनी व हेलिकॉप्टरने बचाव कार्य आणि मदत साहित्याची वाहतूक केली. लष्कराने वैद्यकीय मदत घेऊन तसेच वीज, पाणी व दळणवळण व्यवस्था पूर्ववत करण्यास मदत केली. या संयुक्त मदत कार्यात 28,734 नागरिकांची सुटका करण्यात आली आणि सुमारे 6.47 लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. 3. उत्तराखंडमधील ढगफुटीमुळे अचानक आलेला पूर 2013 बाधित क्षेत्र गोविंद घाट, केदारनाथ मंदिर, रुद्रप्रयाग जिल्हा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि पश्चिम नेपाळ. उत्तर जून 2013 मध्ये उत्तराखंडमध्ये ढगफुटी व अचानक आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. भारतीय लष्कराने तातडीने बचाव व मदतकार्य सुरू केले. सैनिकांनी दुर्गम भागात अडकलेल्या हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले. लष्कराच्या हेलिकॉप्टरद्वारे बचाव कार्य करून अन्न व मदत साहित्य पोहोचवले. गोविंद घाट येथे हेलिकॉप्टर पूल उभारून नागरिकांच्या स्थलांतरणाला गती देण्यात आली. अभियंता पथकांनी रस्ते, पूल व पायवाटा दुरुस्त करून वाहतूक मार्ग मोकळे केले. लष्कराने वैद्यकीय पथके व औषधे उपलब्ध करून जखमी व आजारी व्यक्तींवर उपचार केले. या व्यापक मदतकार्यामुळे 45,500 पेक्षा अधिक लोकांना लष्कराने सुरक्षितपणे वाचवले. प्रश्न 4. काश्मीरमधील पूर 2014 बाधित क्षेत्र श्रीनगर, बंदीपूर, राजौरी इत्यादी. उत्तर सप्टेंबर 2014 मध्ये जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे भीषण पूर आला. भारतीय लष्कराने ऑपरेशन मेघराहत अंतर्गत मोठ्या प्रमाणावर बचाव कार्य सुरू केले. सैनिकांनी श्रीनगर, बंदीपूर, राजौरी इत्यादी भागातील अडकलेल्या नागरिकांची सुटका केली. लष्कराने अन्न, पाणी, औषधे, तंबू व ब्लँकेट यांचे वाटप केले. वैद्यकीय पथके व रुग्णालयाद्वारे पूरग्रस्तांना वैद्यकीय मदत दिली. या मदत कार्यात लष्कराने सुमारे 1.6 लाख नागरिकांची सुटका केली व सुमारे 2.18 लाख नागरिकांना अन्न व निवारा आणि वैद्यकीय मदत दिली.
तर इथे आपल्या सर्व उपक्रमातील प्रश्नांची उत्तरे झालेली आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. काय डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.